नमस्कार मित्रांनो, मराठी सितारा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मन धागा धागा जोडते नावा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सार्थक व आनंदीच्या प्रेमाची केमिस्ट्री. खरं तर या दोघांमध्ये दिवसेंदिवस प्रेमाची जी क्वांटिटी आहे ती वाढत चालली आणि या दोघांचा बॉन्ड हा एकदम स्ट्रॉंग बनत चाललाय. तर मित्रांनो, काही दिवसानंतर या दोघांची एक मजबूत जोडी आपल्याला जबरदस्त बघायला मिळणार आहे आणि ही जोडी गाजवणार आहे स्टार प्रवाह. तर मित्रांनो, आज नेमकं यांच्या प्रेमाविषयी नेमकं काय झालं हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही व्हिडिओ तर बघता, व्हिडिओ तुम्ही एन्जॉय देखील करता, परंतु सबस्क्राईबचं बटन दाबत नाही, तेवढं नक्की दाबा. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया विदाउट वेस्टिंग टाइम. मित्रांनो, मालिकेची सुरुवात होतीये आज आकांक्षाला पाहुणे बघण्यासाठी येणार असतात. त्याच्यासाठी ती तयारी करत असते आणि तयारी करत असतानाच तिच्या मनामध्ये अनेक प्रश्न येत असतात. तेवढ्यातच तिथे आनंदी येते आणि आनंदीशी ती बोलत असते. ती तिचं मन हलकं करत असते की आई देखील आताच आली आणि काहीच्या काही सांगून गेली की असं बोलायचं, असं बसायचं, असं करायचं. आणि मला खूप मोठा प्रश्न पडतोय की जर मला पाहुणे बघण्यासाठी येणार आहे तर ते मला बघणार आणि मी चांगली वाटली तर त्यांना मला पास करणार, नाही तर फेल. तर हे मला काय आवडलं नाही. तर तेव्हा आनंदी म्हणत असते की आपली प्रथा आहे. तेव्हा तिथे सार्थक देखील येतो आणि त्यांच्या तिघांचं एक कन्व्हर्सेशन चालू असतं. सार्थक आनंदीला टॉन्ट करत असतो की काही काही मुली त्यांच्या प्रेमाची कबुली ही लग्नानंतर देखील देत नाही आणि आनंदी मात्र सार्थककडे डोळे वाचून बघत असते. तर मित्रांनो, काही वेळानंतर आनंदी आकांक्षाला सांगत असते की हा जो निर्णय आहे ना बेटा, तो नीट घे, जरा विचार करून घे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला जर पार्टनर साथ देणारा मिळाला ना तर आयुष्य बदलून जातं. ती ही गोष्ट सार्थक कडे बघून म्हणत असते. तेव्हा सार्थकला मात्र मनामध्ये अशा बुडबुडे येत असतात. तर मित्रांनो, आता याच्यानंतरचा पार्ट, तर आता पाहुणे देखील आलेले असतात. पाहुण्यांचा तो वेगळाच स्वॅग असतो. पाहुणे येतात, बसतात आणि मग आता पाहुण्यांची ओळख पाळख होते. त्याच्यानंतर नवी नवरी देखील खाली येते. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सार्थकला अण्णांचा फोन येतो. अण्णा म्हणत असतात, म्हणून जे काही तुमच्या बरोबर वागलाय त्यासाठी मी तुमची मनापासून माफी मागतो. तेव्हा सार्थक म्हणतो, मला समजलंय ते दारू पिलेले होते आणि दारूच्या नशेत ते काही जे काही बोलायचं ते बोलले, त्यामुळे मी माझ्या मनाला काही वाईट वाटून घेत नाहीये. मी आताच माझ्या भावाला दारूच्या कचाट्यातून बाहेर काढले. आता आपण मनोजला देखील याच्यातून बाहेर काढू. असे समजूतदारीचे बोल जेव्हा सार्थकच्या तोंडून अण्णा ऐकतात तेव्हा त्यांना खूपच आनंद होतो. त्यांना देखील एक आशेचा किरण, एक मुलगा म्हणून ते सार्थककडे बघत असतात. आता खाली पाहुणे आलेले मंडळी बसलेले असतात. ओळख पाळख झालेलीच असते. तेव्हा आता पुढील गोष्टी, प्रश्न वगैरे विचारायला सुरुवात झालेली असते. मुलीला काही प्रश्न विचारले जातात, मुलाला काही प्रश्न विचारले जातात. म्हणजे आकांक्षाला आणि तिच्या आता होणाऱ्या हसबंडला मे बी होईल की नाही ते माहित नाही, परंतु ठीक, त्यांना प्रश्न विचारले जातात. आता तेवढ्यातच पाहुण्यांसाठी पाणी घेऊन आनंदी तिथे येते आणि तेव्हा प्रथमेशची आई म्हणत असते, ही तुमची मोलकरीण का? आणि ती तिला मोलकरीण वगैरे उद्देशून बोलत असते. तिला असं वाटत असतं की ही त्यांची मोलकरीण वगैरे आहे. ती म्हणत असते की आमच्या घरात पण प्रत्येक कामासाठी नोकर वगैरे आहेत. सगळे नोकर चाकर असले की सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित होतं. प्रथमेशची आई जेव्हा आनंदीला असं बोलते तेव्हा सार्थकला देखील दुःख होतं आणि आनंदीला देखील फार वाईट वाटतं. मात्र आता सार्थक काय गप्प बसत नाही. सार्थक म्हणतो की ही माझी बायको आहे. नमस्कार, मी सार्थक राज्याध्यक्ष आणि ही माझी बायको आनंदी सार्थक राज्याध्यक्ष. प्रथमेशचे आई वडील दोघेही सॉरी बोलतात आणि म्हणतात की आमचा गैरसमज झाला, हा माफ करा. वृंदाला मात्र तोंडाने शेण खायची सवयच आहे. वृंदा लगेच म्हणते, अहो त्यात तुमची काय चूक, तुम्ही कशाला माफी मागता? तिचा अवतारच आहे तसा, ती राहतेच घंगाळ्यासारखी. तेव्हा तिच्या तोंडाकडे बघून तुम्हाला असं वाटलंच असणार आणि काही मनाला वगैरे लावून घेऊ नका. आता मुलाचे वडील हे जरा विचारपूस करत असतात. सार्थकला म्हणतात, तुमचं लग्न झालं, कळवलं देखील नाही. आता इतक्या मोठ्या घरातलं लग्न म्हटल्यावरती का बरं कळवलं नाही? आता असा प्रश्न ते कॉमनली विचारत असतात. तेव्हा सुद्धा म्हणत असते की नाही कळवलं, जरा गडबडीतच आम्ही लग्न करून घेतलं. तेव्हा प्रथमेशचे वडील म्हणत असतात, आम्हाला सगळं चालतं, फक्त लव्ह मॅरेज वगैरे चालत नाही आणि आमची एक दुसरी अट आहे, जी आमची होणारी जी सून असेल ती बाहेर जाऊन नोकरी वगैरे करणार नाही. वृंदा मात्र म्हणत असते की हो ना, काही गरजच नाही नोकरी वगैरे करण्याची. जर घरामध्येच एवढं सगळं काही असेल तर कशाला गरज आहे बाहेर जाऊन काम करण्याची? आता लगेचच पुढला देखील प्रश्न विचारला जातो, तुम्हाला मुलगा पसंत आहे का? तेव्हा सार्थक म्हणतो, इतक्या लवकर थोडी कळवता येतं, ते असं इतकं फास्ट थोडी होतं. आधी मुलाला आणि मुलीला एकमेकांशी बोलू द्या, त्यांचे काही प्रश्न असतील त्यांना एकमेकांना विचारू द्या. आणि मग प्रथमेश व आकांक्षाला दोघांनाही गार्डन मध्ये बोलण्यासाठी पाठवलं जातं. आता त्या दोघांमध्ये संवाद सुरू होतो. प्रथमेशला जेव्हा आकांक्षा विचारते की काही प्रश्न असतील तर विचारा, तेव्हा प्रथमेश म्हणतो की मला खूप ऑकवर्ड वाटतंय, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. आकांक्षा विचारत असते की तुम्हाला तर डॉक्टर व्हायचं होतं ना, MBBS करायचं होतं, मग तुम्ही
इकडे बिझनेसमध्ये. तेव्हा प्रथमेश सांगतो की मला पप्पांनी सांगितलं की बिझनेसमध्ये तुला जर करायचं असेल ग्रोथ तर तुला कॉमर्सच करावं लागेल आणि हेच बेस्ट राहील तुझ्यासाठी. तर मी घेतलं कॉमर्सला मग, परंतु मी आता बिझनेसमध्ये चांगला एन्जॉय वगैरे करतोय. तेव्हा आकांक्षा विचारते की तुम्ही त्यांना विचारलं नाही का? तेव्हा तो म्हणतो की नाही, पप्पांनी जे सांगितलं होतं ते मी केलं, ते जे सांगतात ते मी करतोच. आकांक्षाला थोडंसं वेगळं वाटत असतं, परंतु ती काही बोलून दाखवत नसते. तो देखील आकांक्षाला काही प्रश्न विचारतो, कुठे कॉलेजला वगैरे होती. तेव्हा तीच देखील सांगते की मी नाशिकमध्ये होते आणि नाशिकमध्येच माझं शिक्षण वगैरे झालंय. तेव्हा प्रथमेश देखील सांगतो की मी पण नाशिकमध्ये शिकायला होतो आणि मी पण त्याच कॉलेजला होतो ज्या कॉलेजला तुम्ही होत्या. आता असं बोलणं झाल्यानंतर तो देखील असं म्हणतो की माझे मित्र देखील कमी आहेत आणि त्यामुळे मला जास्त मित्र परिवार देखील नाही आणि मी देखील खूप शांत स्वभावाचा आहे. तेव्हा आकांक्षा म्हणते मी मात्र खूप बोलते आणि मला खूप बोलावं वगैरे लागतं आणि मला फ्रेंड सर्कल पण चांगलं आहे. मी दादासोबत कंटिन्यू बोलत असते. आता आकांक्षा प्रथमेशला विचारते मग तुमचा काय विचार आहे? तेव्हा प्रथमेश म्हणतो की जे आई वडील बोलतील तेच मी बोलणार आणि मग ते दोघे आतमध्ये जाण्यासाठी निघतात. आता इकडे आनंदी व सार्थक एका कोपऱ्यात आलेले असतात. खरं तर मेन मालिकेचा ट्विस्ट तर हाच आहे. सार्थक आनंदी जवळ येतो आणि हसत हसतच म्हणत असतो काय मग तुम्ही दिवसेंदिवस तुमची हिंमत वाढतच चालली आहे बरं का, सगळ्या लोकांसमोर बाजूला वगैरे काय बोलवताय हा? तेव्हा आनंदी मात्र डोळे बटारून सार्थक कडे बघत असते आणि ती म्हणते की मला जरा वेगळ्या विषयावरती बोलायचंय. हा, सार्थक म्हणतो काय आय लव्ह यू वगैरे म्हणायचं की काय? आणि मग आनंदी पुन्हा एकदा रागाने सार्थक कडे बघत असते. तिचा राग मात्र हा प्रेमळ राग असतो, तो वाला राग, ठीक आहे. आणि मग सार्थक म्हणतो की मी गंमत वगैरे केली, मी गंमत वगैरे करत होतो, तुम्ही बोला आता. तेव्हा आनंदी म्हणते की मला सांगा तुम्ही माझी बायको म्हणून का ओळख करून दिली? तुमच्या आईला नाही ना आवडणार ते? सार्थक म्हणतो का मग काय लपवायची काय मग ती मी? आनंदी म्हणते मग काय झालं असतं लपवलं असतं तर? तेव्हा सार्थक म्हणतो असं कसं चालेल? ज्या गोष्टीची आपल्याला गिल्ट वाटते ना त्या गोष्टी लपवायच्या असतात आणि ज्या गोष्टींचा अभिमान वाटतो त्या काय अशा लपवायच्या वगैरे असतात काय? आणि ज्या गोष्टींचा अभिमान वाटतो ना त्या गोष्टी छाती ठोकून सांगायच्या असतात आणि मला वाटतो अभिमान तुम्ही माझी बायको असल्याचा, म्हणून मी सांगणारच. आता मात्र सार्थक कडे आनंदी बघतच राहते आणि तिला देखील फार आनंद होत असतो. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सार्थक आनंदीला म्हणत असतो की मला आकांक्षाचं लग्न हे खूप धुमधडाक्यात करायचं, माझं तर झालं नाही. आता आनंदीला फार वाईट वाटतं. आनंदी म्हणते की सॉरी सर, माझ्यामुळे तुमचे स्वप्न पूर्ण नाही होऊ शकले. तेव्हा सार्थक म्हणतो तुमचं काय चुकलं त्यात? मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो, एक दिवस तुम्ही जेव्हा माझ्या प्रेमात पडाल आणि तुम्ही जेव्हा मला प्रेमासाठी होकार द्याल ना त्या दिवशी पुन्हा आपण लग्न करू आणि ते देखील धुमधडाक्यात. परंतु या गोष्टीला तुम्ही रेडी आहात ना? द्याल ना मला साथ? तेव्हा आनंदी देखील सार्थकच्या हातात हात देते. एका अर्थी आनंदीने सार्थकला दिलेला तो एक सिग्नलच आहे होकाराचा आणि आनंदीचं मन देखील सार्थकच्या बाबतीत आता सॉफ्ट कॉर्नर मध्ये कन्वर्ट होत चाललंय. तर मित्रांनो इथपर्यंत आला आहात तर 10 सेकंद माझी एक गोष्ट ऐकून तर नक्कीच जा. मित्रांनो मला गरज आहे तुमच्या हेल्पची, ती म्हणजे तुम्ही चॅनलला एकतर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा. तुम्ही बोला माझ्याशी. आपण एक आहे ना या गोष्टीला एका नव्या लेवल वरती घेऊन जाऊ आणि यामध्ये आपलं कन्व्हर्सेशन, आपली जी गप्पा गोष्टी एक पॉडकास्ट टाईप आपण या सिरीजला बनवूया. तर मित्रांनो याच्यातून काय होईल, एक मज्जा येईल. आपण यावरती नवीन नवीन गोष्टी देखील एक्सपेरिमेंट करणार आहे. तेव्हा तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आता शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि मला काही आयडिया जर असेल तुमच्याकडे तर नक्की सांगा, आपण त्या इम्प्रूव्ह करू, आपण त्या टाकू या कंटेंट मध्ये. याने एक आपल्याला ऑथेंटिक प्लॅटफॉर्म देखील मिळेल आणि आपण या गोष्टीवरती अजून चांगल्या गोष्टी देखील ऍड करू शकतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओवरती नवीन असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. धन्यवाद.